जय हिंद विद्यार्थी मित्र, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मराठवाडा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्र, एक नवीन जाहिरात आपण आज या ठिकाणी घेऊन आलो आहोत, जी की खूप महत्वाची जाहिरात आहे. आणि ही जी जाहिरात आहे, सर्वात अगोदर मी सर्वांना सांगू इच्छितो, ही जी जाहिरात आहे ती शिपाई पदासाठीची जाहिरात आहे. मित्रांनो, शिपाई पदासाठीची जाहिरात आहे. शिपाई पदासाठीची जाहिरात आहे. आणि ही जी जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूर खंडपीठासाठीची जाहिरात आहे. यामध्ये एकूण 24 आणि रिक्त होणारी 12 अशी एकंदरीत 36 पदाकरिता, म्हणजे एकंदरीत 36 जागा साठी ही जाहिरात आलेली आहे. आणि त्यामध्ये 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी, म्हणजे एकंदरीत 36 आणि 9 हे प्लस केले तर एवढ्या जागासाठी आपल्याला ही जाहिरात येणार आहे. आणि हे जरी पद मित्र शिपाई असेल तरी देखील याला पगार जो आहे तो एकदम चांगल्या प्रकारचा पगार आहे. एकंदरीत 52,400 एवढा तुमचा पगार होऊ शकतो. त्यानंतर बघा, पुढे आपण या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्र खूप कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती बघण्याचा प्रयत्न करत आहोत. तर यानंतर बघा, वयोमर्यादा जी आहे, अराखीव किंवा खुल्या प्रवर्गासाठी किमान वय आहे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष आहे. त्यानंतर तुम्ही जर अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर मागास प्रवर्गातून बिलॉंग करत आहात तर तुम्हाला 18 ते या ठिकाणी 43 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सूट दिलेली आहे. त्यानंतर विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी देखील या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे. 18 किमान वय दिले आणि कमाल वय या ठिकाणी दिले नाही. म्हणजे तुम्ही ज्याही वयाचे आहात तर तुम्ही या ठिकाणी न्यायालयीन शासकीय कर्मचारी असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर पुढे वळूया आपण. पुढचा टप्पा आहे बघा विद्यार्थी मित्र हो, पात्रता जी आहे. त्यानंतर बघा, उमेदवारात कमीत कमी 7वी उत्तीर्ण असला पाहिजे या ठिकाणी अट आहे. पण मॅक्झिमम ज्यांचं शिक्षण असतं, जास्त जे शिकलेले असतात त्यांचं नाव शॉर्टलिस्ट होत असतं. त्यानंतर आहे, उमेदवारास मराठी भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येणं आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या कसा असावा, सुदृढ असावा असं या ठिकाणी म्हटलंय. त्यानंतर बघा, पुढे काही महत्वाचे मुद्दे आपण बघूया. बघा, जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, बघा खूप महत्वाचा पॉइंट आहे, शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार लेखी परीक्षेसाठी अल्पसूची तयार करणे. मित्र, तुम्ही जो सुरुवातीला फॉर्म भरणार आहात तो फॉर्म ग्रहीत धरल्याच्या नंतर जेवढ्या प्रमाणात फॉर्म येतील त्यामध्ये ज्यांची शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्ता जास्त आहे त्याच उमेदवारांना या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी आणि तोंडी परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला bombay.high.court.nic.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देतो मित्र हो, अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकता. त्यानंतर पात्र असलेल्या उमेदवारांनी पुन्हा एकदा वेबसाईट दिलेली आहे. आणि बघा, तुम्ही 18/2/2025 रोजी सकाळी 11:30 वाजतापासून ते एकंदरीत 4/3/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. म्हणजे तुम्ही 18 तारखेपासून ते 3 मार्च पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. होईल तेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म फिलअप करा. आणि फॉर्म संदर्भात जर काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आमची टीम तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह केला जाईल. मित्र, याच्या अगोदर जे भरती व्हायची किंवा शिपाई पदासाठी तो ऑफलाईन फॉर्म असायचा, त्यासाठी कोणतेही कागदपत्रे या ठिकाणी दिले बघा, सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत. फक्त आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. नंतर शॉर्ट लिस्ट झाल्याच्या नंतर आपल्याला ते जेव्हा डॉक्युमेंट मागवतील त्यावेळेसच आपल्याला डॉक्युमेंट पाठवायचे. त्यानंतर बघा, पुढे वळूया आपण. आपल्याला जी फीस असणार आहे मित्र, अजून एक महत्वाचा पॉईंट आहे. सुरुवातीला जे तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार, जे फॉर्म भरणार आहात, तर ऑनलाईन नोंदणी शुल्क जो असणार आहे फक्त 50 रुपये असणार आहे. ऑनलाईन नोंदणी शुल्क जो आहे तो 50 रुपये आहे. त्यानंतर पुढे बघूया, महत्वाच्या मुद्द्याचाच आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. यानंतर जी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत ते कागदपत्रांची यादी दिलेली आहे मित्र, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बघा, आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो असणार आहे तो असणार आहे परीक्षेचे स्वरूप. आता परीक्षेचे स्वरूप कसं आहे बघा, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो, तुम्ही या ठिकाणी बघू देखील शकता. तुमची जी लेखी परीक्षा होणार आहे मित्र ती 30 गुणांसाठी होणार आहे. लेखी परीक्षा किती गुणांसाठी होणार आहे तर 30 गुणांसाठी. आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी, म्हणजे पुढच्या टप्पा गाठण्यासाठी मिनिमम 15 गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे या 30 पैकी. म्हणजे 50% गुण तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. या 30 पैकी 50 म्हणजे 15 मार्क तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मराठीमधून असणार आहे. 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असे 30 प्रश्न. त्यानंतर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी 10 गुण.
30 मार्काची लेखी, त्यानंतर तुमची जी शारीरिक क्षमता आहे ती 10 मार्क, त्यानंतर इंटरव्ह्यू म्हणजे तोंडी मुलाखतीला देखील 10 मार्क आहेत. असे एकूण तुमचं 30 आणि हे 20 असं 50 मार्काचा ओव्हरऑल 50 पैकी तुमचा कट ऑफ शेवटी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही मॅक्झिमम मार्क लेखी परीक्षेत मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपले जे कोर्टामध्ये लागलेले विद्यार्थी आहेत त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला आहे आणि आपली जी भरती मागच्या वेळेस झालेली आहे त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी आपले लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही टच मध्ये राहा, चॅनल सोबत जोडून राहा. तुमचा नक्कीच या ठिकाणी तुमचा फायदा होईल मित्र. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर बघा, चांगली परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या याच्यासाठी बोलवण्यात येईल असं सांगितलं या ठिकाणी. बघा, तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल असं म्हटलं या ठिकाणी. आणि बघा, सुरुवातीला तुम्हाला रिटर्न एक्झाम क्लिअर करायची. त्यानंतर बघा, शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूची पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. सुरुवातीला तुम्हाला पेपर क्लिअर करायचा आहे, त्यानंतर शारीरिक क्षमता क्लिअर करायची आहे, त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, पुढे जाऊया आपण. बघा, परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेश पत्र ईमेलद्वारे पाठवण्यात येतील म्हटले, किंवा वेबसाईटवर देखील आपण चेक करत राहणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर बघा, उमेदवाराकरिताच्या सूचना आहेत. तुम्ही महत्वाच्या सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला सांगायची आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचण येतात, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पुढचा जो टप्पा असणार आहे मित्र हो, शेवटी जे 2 फॉर्म दिले ते बघूया आणि व्हिडिओमध्ये थांबूया. आणि कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, पुढे काय आहे महत्वाच्या गोष्टी असू शकतात. बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की टक्केवारी कशी टाकायची, काय टाकायची, तर या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण पोर्शन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर बघा, अजून एक महत्वाचा पॉइंट आहे. बघा, हा जो पॉइंट स्टार पॉइंट आहे, बरेच विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये हा प्रश्न विचारू शकतात. उमेदवारास असलेल्या अपत्याविषयी योग्य ती माहिती सदरील रकान्यात भरावी. विवाहित उमेदवारास आज रोजी अपत्य नसेल तर त्याने रकान्यात 0 अशी माहिती भरावी. म्हणजे जर तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला जर अपत्य नसेल तर तुम्ही 0 लिहायचंय असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जेवढी मुलं आहेत तेवढं लिहायचंय असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, ज्या ज्या शैक्षणिक प्रमाणपत्रावर CGPA, SGPA और ग्रेड देण्यात येते तिथे प्राप्त शैक्षणिक पात्रतेबाबत संबंधित बोर्ड विद्यापीठ संस्थेच्या निकषानुसार सर्व शैक्षणिक वर्षाच्या सत्राच्या एकूण गुण व अर्जदारास मिळाले एकूण गुण शैक्षणिक पात्रतेच्या संबंधित रकान्यात नमूद करण्यात यावेत. बघा, जरी तुमचा CGPA, SGPA मध्ये जरी रिझल्ट असेल तर तुम्हाला तो कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी नमूद करायचा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, पुढे जाऊया, ते देखील महत्वाचा पॉइंट आहे. बघा, पुढे आपल्याला 2 घोषणापत्र दिलेत आहे. एक आहे नमुना अ आणि दुसरा आहे नमुना ब. तर हे दोन्ही फॉर्म तुम्हाला फिलअप करता वेळेस अपलोड करायचे का नाही हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळेलच. पण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ओळखीच्या 2 व्यक्तीचे या ठिकाणी फॉर्म भरून त्यांचा सही आणि शिक्का घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काही अडचणी येणार नाहीत. हे 2 फॉर्म देखील त्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेत. तर एकंदरीत ही संपूर्ण माहिती होती विद्यार्थी मित्र हो. आता तुम्हाला या संदर्भात जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि याच्याशी रिलेटेड लागणारं संपूर्ण स्टडी मटेरियल जे आहे, संपूर्ण स्टडी मटेरियल जे आहे मित्र हो, ते आपल्या चॅनलवर मोफत असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चॅनलवर म्हणजेच मराठवाडा अकॅडमीवर. धन्यवाद.